शिवाजीनगर मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत यावेळेसही होणार आहे आणि लढतीमध्ये असणार आहे काँग्रेसकडनं दत्ता बैरट, भाजपकडनं सिद्धार्थ शिरोळे, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनीष आनंद हेही रिंगणात असणार आहेत। मतदारसंघ जर पाहिला तर हा मतदारसंघ असा संमिश्र मतदारसंघ आहे। यामध्ये उच्चभ्रू वस्ती पण आहे, तसेच मध्यमवर्गीय वस्ती पण आहे, त्याशिवाय एक झोपडपट्टी वसाहत पण खूप जास्त प्रमाणात आहे। प्रत्येक पक्षाचं समाजातील वेगळ्या घटकांमध्ये प्राबल्य आहे, जसं की काँग्रेस पक्षाचं इथं झोपडपट्टी वसाहत असेल, मध्यमवर्गीय वसाहत असेल तिथं चांगलं प्राबल्य आहे, तर दुसरीकडे भाजपचं प्राबल्य आहे, उच्चभ्रू जे वस्ती आहे इथे तिथं चांगलं प्राबल्य आहे। 2019 ला पण येथील लढत जर पाहिली तर विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे अवघ्या 5000 मतांनी विजय झाले होते। यंदा दत्ता बैरट यांचं पारडं काहीसं जड आहे, परंतु मनीष आनंद हे अपक्ष उभे राहिले आहेत आणि ते किती मतदान घेतात यावरच इथला निकाल ठरेल की आमदार कोण होणार, दत्ता बैरट की भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे पुन्हा आमदार होणार।